जंगल. जंगल म्हणजे काय? आपण शिकत आलो आहोत की जंगल म्हणजे झाडं आणि झाडं म्हणजे जंगल. पण खरं पाहिले तर निसर्गाची व्याख्या इतकी मर्यादित नाही. चला मग निसर्गाची व्याख्या नव्याने जाणून घेऊया, कॅप्चरिंग द वाईल्ड लाईफ सोबत. नेक्स्ट चॅप्टर, इन द ब्युटी ऑफ ग्रासलँड. आपण चाललो आहोत या उघड्या माळरानातून, या गवताळ प्रदेशातून, या शांत भूमीची विविधता आणि सुंदरता जाणून घ्यायला. निळं आकाश, दूरवर उडणारे पक्षी हे दृश्य सांगतं की निसर्गाला सीमांची गरज नाही. या प्रदेशात आकाश, गवत आणि प्राणी सगळं एकमेकात एकरूप झालेलं आहे. पुणे जिल्ह्यातील माळराने, विशेषतः दौंड, सासवड, बारामती, इंदापूर, पहिल्यांदा पाहताना कदाचित कोरडी आणि रिकामी वाटते. पण ही माळरानं म्हणजे शांत दिसणारी पण जीवाने भरलेली भूमी आहे. या प्रदेशात जीवन आहे, पण त्यावेळी संघर्ष आहे. कधी कधी रस्त्यावर असं काहीतरी दिसतं जे आपल्याला आठवण करून देतं की विकास आणि निसर्गाचं संतुलन अजूनही नाजूक आहे. इथे काही जीवन जमिनीवर तर काही आकाशात, पण सगळ्यांचं घर हेच आहे. गवताच्या या सागरात प्रत्येकाला आपली जागा सापडते. माळरानातील प्रत्येक जीव आपल्या नजरेला भेट देऊन पुन्हा निसर्गात विरघळतो. वाऱ्यासोबत हलणारे पंख शांततेचा हा क्षण सांगतो की सौंदर्य म्हणजे मोठं काही नसतं, ते अशा छोट्या तपशिलात दडलेलं असतं. इथे प्रत्येक जीव जगण्यासाठी झगडतो, कधी अन्न शोधतो, कधी आसरा. निसर्गाची ही साखळी प्रत्येक घटकांवर अवलंबून आहे. इथे तो जीव ठाम उभे राहून जणू आपल्याला सांगतोय की ही भूमी फक्त आपली नाही, ती प्रत्येक जीवाची आहे. या सगळ्या सौंदर्याच्या आड एक वास्तव दडले, ते म्हणजे मानवी विस्तारामुळे हळूहळू या माळरानाचा श्वास कमी होत चालला आहे. पण अजूनही आशा आहे, कारण जिथे निसर्गाला थोडीशी संधी मिळते तिथे तो पुन्हा उभा राहतो. आजच्या या ब्लॉगवरनं आमचा एकच संदेश, जरा जागरूकता आपण देऊ, उरलेला निसर्ग सांभाळून घेतो.